बँकेत निघाला होता, पैशाच्या गल्ल्यामध्ये चालला होता. असा धरला, त्याचा दात काढला. हा काय माणसाला चावत नाही त्याला. असा काय करतो, असा गाई गुराच्या पायाला असा तिडा देतो, त्याचा असा दूध पितो. दूध पिऊन झाला हा कातीला आला, हा मस्तीला आला. मला हंट्री मारला, मी ग बसलो. हे बंगाली बाबू, बोल बाबू. आता मला हंट्री मारला, मी ग बसलो. आता आमच्या काकासाहेबांना हंट्री मारला. आता जर काकासाहेबांना हंट्री मारला, माझे लवणे मारी जातो, मला आडवा सुटतो. हे बंगाली बाबू, आता मूळ त्यांच्या छातीमध्ये बसतो. तिळगुळ घ्या. तिळगुळ सारखं वाटतंय. तात्या साहेब, तात्या साहेब, या समोर अहो शेतकऱ्याच्या मुली म्हणजे काही शेणा नेण्याच्या भावल्या वाटल्या होईल. रस्त्यात अडवून त्यांच्या इज्जतीला हात घालण्यापर्यंत तुमची मदत केली. हराम भरा आणि थोडीशी लाज वाटायला पाहिजे होती. हे सगळं राष्ट्र, हे राष्ट्र तुला चालवायचे ना, आणि त्याचं काय केलंस तू? बायकांनी अत्याचार आता शोभते का तुला? आता माझ्याकडून चूक होणार नाही. शोभ होणार नाही. माझ्या हौदार विचार आहे. मी कशा वेळी चालवतोय, मी कशा वेळी चालवतो आहे का नाही? आमचं मार खायला मी फिरण्यासाठी आलो होतो. फिरण्यासाठी बाहेर पडतो. मी परत अशी तू करणार नाही. मी अशी परत तू करणार. मी कशी शपथ घेऊ? हा, कशी शपथ घेऊ? ज्याच्यासाठी झटायला लागलं होतं ती घे. तुम्हाला एक करावं लागेल. दोघांना करतो आणि काय पाहिजे? झालं एवढं पास नाही. आता तर लवडे मारी जादू मारून आडवास. आता हंड्रेड मार लवडे मारी. आमचं ताईचं दर्शन घ्या, मग तुम्हाला सुटका मिळेल. माझ्या बहिणीचं ताई मी चुकलो म्हणून पाय धरायचे तरच या जंगलातलं सुटका आहे. आणि तुम्हीही. This is my wife. आराम करून वाईफ या शब्दाचा अर्थ काय होतो रे? काय होतोय? अरे मी तुझी बायको झाली. होय? हां. तुझ्या बहिणीला मी रोज तसाच म्हणतोय. काय म्हणतोय? ए लगा भावा बोल दादा. माझं काय बोलायचं लगा? तुझ्या बहिणीला मी रोज वाईफ. माझी पण तुझी कोण आहे? बोल नाही ते कोण आहे? तुझ्या बहिणीला मी कसं तुमचं नातं तर तुम्हाला माहिती आहे का? नातं माहिती आहे का तुम्हाला? चला पाया पडा. तुला दे. माझ्या पाया पडा. पाया पडा. काय आम्ही काय बोलले का होतं मला? आता आमचा काय दोष आहे? म्हणूनच पाया पड. काय माझं चुकलं म्हणा. चुकलं ना अशी चूक करणार नाही. काय हो आता चूक मारलं काय त्याला गेलं? चुकलं काय भावाने? आय भावाने नाव घेतो तुम्ही का मारताय त्याला? चुकलं गे बुधू. आय मम्मा ते किला गे नाही हे जरा काय मी जाऊ का? सुंदर काय सुंदर काय एक नंबर बघत आहे. काम जाऊ तिळगुळ घ्या गोड. आपण शाळे आहात ना ताई? माझी चूक झाली, पुन्हा चूक अशी होणार नाही म्हणून पाय धरा. ताई म्हणा. म्हणतो काय म्हणायचं ताई? नुसतं पाय. ताई रे. ताई रे.
कसा दर्शन घेतोस काय दर्शन कसा घेतोस तू आम्ही तायडे म्हणतोय हा तायडे म्हणतोय मी काय काय अजून एक दादा इकडे ये. चला आता माझे नोकर पाया पडले म्हणतो माझी काय आवश्यकता नाही. आम्हाला वाईट मारले पण तुम्हाला बळगून तर मारते पाय घालायचे पाया पडायचे त्याला इलाज नाही. साडीवर कर. पाय दिसली मी वर करतो ना आता काय मार खाताय कोणाचे बी पाय इथं पाय काय झालं मामा बघून पाय किती मार खाल्ला दादा जरी हिने माझ्या पाया पडली तर तसं सोडायचं नाही अशी ठीक आहे. दादा पिराजी ए माकडा आधी बस. माकडा थांब जरा. पिराजी आता ह्यांच्या रस्त्यात गेल्यानंतर आपला सत्कार होतो. आदर सत्कार केला का हे जंगलात आले. जंगल म्हणजे हे आपल्याला शांत माझा ऐका तुम्ही सत्कार बघू माझा सत्कार बघू माझा सत्कार बघू माझा ऐका हे चालतं का? हे चालतंय मग सरळ सांगतो लगेच सत्कार करतो तुमचा. कारण आम्ही तुमच्या राज्यात आल्यानंतर तुम्ही आमचा ज्याप्रमाणे पाहुणचार करता आज आमचं हे जंगल राज्य आहे या ठिकाणी तुमचाही जाताना आदर सत्कार झाला पाहिजे. आम्ही सत्काराची व्यवस्था करतोय. नारळ सोडून दुसरं काहीतरी बोल द्या. कपडे काढ. तुमचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. कपडे काढा. कपडे काढायचे हो काय काय कपडे काढा म्हणतो मग तेव्हा तुमचा काय विचार आहे? ह्या कडूच्या नादानं माझ्याला बोकडा मरायला अरे कापडी कापडी काय बोकडाची सागड उचलती रे आखण काय
काढे लावली मग काढतो काढतो आई घालत्या झाले सगळं काढतो जाऊ शासनाच्या काठीवर कपडे काढले ताई ताबडतोब घेऊन या. कपडे काढले तू पाहिला बोलवा सत्कार आहे. कसला मारू दे काय तुला घर खर्च काय खर्च केला आमच्यासाठी तुम्ही जाताना नाव काढलं पाहिजे. होय होय लय खर्च केला आता बायका राहते का जाते काय बसते का यार माझं पुन्हा वस्त्र हलन करायला लागलं माझ्या मापाशिवाय अरे चक्कर बसते का आईचं नाव आता माझा तुम्ही सत्कार केला हो मी चलतो आम्हाला सोडून घ्या. आपलाही आहे काय टाकायला. म्हणतो मी काय म्हणतो माझ्याहून आपलाही सत्कार आहे ना. मी काय म्हणतो ऐकून घ्या मी काय साड्या नेसवून काम करणार आहे काम चालू आहे यात पाय लागते रांड रंग का बदलतो हा थरडा रंग का बदलतो काय झाले? थरडा रंग का बदलतो साडे नेसले म्हणून मला माहित आहे नालायका संकटातून वाचायचं असेल हा
तर माणसानं असंच वागलं पाहिजे. आता ही सोडत नाही ती गणपताने 4 कार्यक्रम धरले तुझं देवाचा कार्यक्रम धरला 4 खाऱ्या मुलं इथे खाऱ्या तुम्हाला दरबारात गिरवतो बघतो. आता आपल्या अंगावर काय आहे याच्यातलं बोला. पाहतो पाहतो. बघ आहे बघ हे भवानी माणसं खर्चिकले बरं का लय खर्च करते आपल्याला राग येतोय मारते किती विषय नाही ते विषय पण खर्चिकले खर्च काय मला सगळ्याच बरं वाटलं नाही पण गॅसवाला पोरगा रे गॅसवाल्याचं मला लय बरं वाटलं ना खर्चिकले चला त्याला जरा इकडे बोलू पहिलं पण माझ्या सोडलाय का भंडारा कोणाला लावलाय भंडारा कोणाला विचाराय आपल्या गुरुला बोलू आपला गुरु मेन थोरला हा थोरला बोलू हो जाऊ बरं आता आपल्याला सोडत नाही साड्या नेसल्यापासून काय करून घेऊ वाटते अंग ढिलं पडल्यावर वाटते तरी म्हणलं माझ्या तोंडात चमकायला गोरखनाथ नलवडे यांच्याकडून 200 रुपयाला 300 रुपये तासगावकर सांगितले हे देवाची आरती म्हण की हा देतो हे काय आपल्याला माणूस नाही ती बरं का हो 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 हा गोरखाचे गावकरांना 200 रुपये सेपरेट आले मी त्यांचा आभार आहे त्यातनं निष्ठून जायचं आहे कुकुन गावायला कुकुन गवा नाही बाय आमचा नवरा गावाला गेला इथं 2 शिल्लक आहे तर लावून घे काय आम्ही जाऊ का अरे तुम्हाला कोण या ठिकाणी ठेवून घेणार आहे तुम्हाला तर सोडणारच आहे पण आज तुमची ही गोजीरवानं रूप पाहिल्यानंतर मन आमचं भारावून गेले थोडी आमच्या मनाची मन करमणूक झाली तर याच्यापेक्षाही सुंदर होईल चला माझ्या दादाच्या मनाची मन करमणूक झाली पाहिजे या ठिकाणी मांडवा ठाई लागायचं नाही अहो मांडवा ठाई लागायचं नाही येऊन बस बाजूला माझ्या येऊन बस बाजूला माझ्या प्रीतीच्या फुलारे बघा माझ्या प्रीतीच्या फुलारे बघा
फिरूया हात धाडून हात मग असू दिवस रात आज फिरूया हातात घालून हात मग दिवस असू रात चला उडीना घे चवडीना आणि उडीना घे चवडीना चले ना माझ मला आज चले ना माझ मला माझ्या प्रीतीच्या फुलार सांगा कसं वाटतंय तुला आज माझ्या प्रीतीच्या फुलार सांगा कसं वाटतंय तुला हे माझ्या प्रीतीच्या फुलार कसं वाटतंय तुला अधाय 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 यातनं गोड बोलून इष्टायच आहे फुकर करून मी ह्यांच्या बाला सुद्धा भेटला करून ए? तो एक बार तुझ्या तोंडून फार सुंदर आवाज आहे तुझ्या तोंडून आम्हाला एक गीत ऐकायचं आहे असेल कोटे रुतला काटा माझ्या तळपायात आता बरोबरच करते लळी गोडीन तुझ फिरवा पाठीवरून हात पाठीवर म्हणजे खाली हात लागली याचा बोबाटा कुणी बाई केला मला लवकर घराकडे जाऊ द्या अहो ओ सजना दुर्भाना दुर्भाना घासून जाऊ द्या म्हणजे तू उघडीला पटकन जाऊ द्या सोडा जाऊ द्या प्रभातजी जाऊ दे तिघांना देता की हा पोशाख मध्ये आधी कुठं उतरायचं नाही सरळ राजवाड्यात जायचं
चालतंय म्हणजे जाताना तुमचा कोटमा तेवढा द्या. तुमचं नाव हा द्या का बाहेर? आणि जात असताना हा पेराव शेवटपर्यंत राहिला पाहिजे. पुढच्या वर्षी ह्याच दिवशी आम्हाला सांगा, आम्ही येईल त्या टायमाला. कशाला? आता काय परड्यापुजाचं तुझं काय? ही घ्यायचं काय परड्यापुजाचं नव्ह, हा? इकडे परड्यापुजा जावी की. हे काय झालं, लेंगराचं वाटतं. मग जागरण. खाऊ द्या.